नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही लोक? आय होप सगळे चांगले असणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडीची रेसिपी. हो, डाळ खिचडी तुम्ही कधीही बनवू शकता. जर भरपूर भूक लागलेली असेल आणि तुम्हाला काहीतरी फटाफटमध्ये होणारं असं काहीतरी पाहिजे नसेल आणि लवकरात लवकर तुमची भूक भागवणारा असेल तर त्यासाठी एक छान असं ऑप्शन आहे डाळ खिचडी, ज्याच्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकतो. व्हेजिटेबल्स असो किंवा डाळी असो, ह्या सर्व गोष्टी आपण ज्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्या सर्व गोष्टी आपण ह्या डाळ खिचडीमध्ये टाकू शकतो. तर आपण ही डाळ खिचडी कशी बनवलेली आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे, तर चला वळूया आपल्या पुढच्या स्टेपकडे. तर आपण घेतलेलं आहे इकडे, तर आपण डाळ खिचडीसाठी घेतलेलं आहे 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 2 वाट्या आपण तांदूळ घेतलेला आहे. तर मसूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेले आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत. तर हे सर्व आपण मिक्स करणार आहोत एकत्र. पहिलं तर ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय काय व्हेजिटेबल्स टाकणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं व्हेजिटेबल आहे कांदा आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे फरसबी आहे हिरवी फ्रेश, त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे टमाटर, चॉप टमाटर केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कढीपत्ता. तर हे सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला आपल्या डाळ खिचडीमध्ये ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे. बटाटा स्वच्छपैकी धुवून घेतलेला आहे. त्याच्यावरची जी स्किन आहे ती आपण रिमूव्ह केलेली आहे. तेच आपण वॉश करून घेतलेले आहेत बटाटे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत गाजर टाकणार आहे त्याच्यामध्ये, ते मी व्हेजिटेबलमध्ये ॲड करायचं विसरलो. तर आपण घेणार आहे 1 चमचा हळद, मीठ घेणार आहे चवीनुसार आणि 1 चमचा जिरे. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण आपल्या डाळ खिचडीमध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे तुम्ही बघू शकता खाली आपण गाजर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, 3 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यावरती आपण टाकलेलं आहे जिरे ॲड केल्यानंतर आपण ॲड करणार आहोत कांदे आणि लसूण. ते चॉप करून घेतलेले आहे कांदे लसूण आपण चांगला मस्तपैकी ठेचून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे मीठ, चवीनुसार घ्यायचं आपल्याला. आणि मीठ ॲड केल्यानंतर आपण लगेचच हळद ॲड करणार आहोत त्याच्यावर. आता हे सर्व मिक्सचर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं. तर सर्वप्रथम आपण 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जिरे ॲड केलेले आहेत, कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्त्यानंतर आपण ॲड केलेला आहे कांदा लसूण आणि त्याच्यानंतर मीठ आणि हळद टाकलेलं आहे. तर हेच आपण चांगलं आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपला चांगला ब्राऊन व्हायला पाहिजे. ओके, तर थोडा वेळ 2 ते 3 मिनटं आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी यात गरमागरम तेलामध्ये. हे ऑलमोस्ट झालेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण 2 मिनटांनी टाकलेलं आहे, इकडे बघू शकता रेड चिली पावडर टाकलेली आहे 1 चमचा आपण रेड चिली पावडर इथे ॲड केलेली आहे मस्तपैकी भाताला चांगला कलर येण्यासाठी. त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत चॉप केलेल्या. तर हे चांगलं आता मिक्सचर आपण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि डाळ खिचडी करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, एकदम परिपूर्ण अशी बोलू शकतो डिश आहे ही. आणि तुम्हाला जेव्हाही भूक लागते आणि आपल्या घरामध्ये हे जिन्नस तर अवेलेबल असतं, डाळ असो किंवा राईस असो, तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच. तर हे तुम्ही ॲड करू शकता तुमच्या डाळ खिचडीमध्ये. त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे इकडे टमाटर, 2 टमाटर आपण कापून घेतलेले आहेत. तर तेच आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इकडे बघू शकता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त टाईमही लागत नाही आहे. तर लंच आणि डिनरसाठी आपलं काही एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे गाजर. मी तुम्हाला त्या व्हेजिटेबलच्या सेक्शनमध्ये गाजर दाखवू नाही शकलो, तर हे आपण गाजर ॲड केलेलं आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपण ॲड केलेले आहे फरसबी, ज्याला आपण बीन्स म्हणतो. म्हणजे तुमच्याकडे जे जे व्हेजिटेबल असू शकतात ते व्हेजिटेबल आपण ॲड करू शकतो डाळ खिचडीमध्ये. तुमच्याकडे वांगं जरी असलं तरी तुम्ही वांगं डाळ खिचडीमध्ये ॲड करू शकतात. पण मोस्ट प्रेफरेबली जे व्हेजिटेबल टाकतात ते म्हणजे आहेत बटाटा आहे, गाजर आहे, फरसबी आहे
डाळी आहेत, हे सर्व व्हेजिटेबल्स म्हणजे डाळ असो या व्हेजिटेबल्स असो, मोस्टली हे जिन्नस टाकलं जातं खिचडीमध्ये. त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे आता बटाटं. बटाटं तर सगळ्यात म्हणजे सगळ्यांच्याच फेवरेट असतं, आवडीचं असतं. तर आपण टाकलेलं आहे बटाटा. आता हे व्हेजिटेबल आपल्याला चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत मस्तपैकी. हे असं आपण मिक्स करून घेतं. आपण जस्ट काउंट करूया काय काय व्हेजिटेबल टाकले आहेत. आपण टाकलेलं आहे फरसबी टाकलेली आहे, बटाटा टाकलेला आहे, गाजर टाकलेलं आहे. तर हे आपण टाकलेलं आहे. प्लस आपण कांदा मिरची ॲड केलेला आहे, हिरवी मिरची, आणि थोडासा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या, आणि ते सर्व आपण एकत्र केलेले आहेत. मूग डाळ आणि मसूर डाळ, त्याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स केलेले आहेत. तेच आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि टाकून द्यायचे आहेत आपल्या कढईमध्ये. आणि ह्याच्यानंतर साईडला आपण काय केलेलं आहे, आपण गरम पाणी पण उकळत घेतलेलं आहे. तर तेच गरम पाणी आपण आता ह्या भाजीमध्ये म्हणजे या खिचडीमध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे जास्त काही वेळ लागणार नाही आहे आपल्याला खिचडी बॉईल होण्यासाठी. तर मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खिचडी हे ऑप्शन म्हणजे सगळ्यांसाठीच म्हणजे बोलू शकता की प्रोटीन देणार असं सर्व असे व्हेजिटेबल ज्याच्यामध्ये असतात ना, तर हे आरोग्यासाठी भरपूर पोषक असं तर ही डिश आरोग्यासाठी बेनिफिशियल आहे. तर बघा आपण सगळं एकजीव केलेलं आहे, जिन्नस एकत्र केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त आता गरम पाणी ॲड करून घेणार आहोत. जास्त काही वेळ लागणार नाही, 10 ते 15 मिनटामध्ये आपली खिचडी होऊन जाईल. हे बघू शकतात आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर चांगलं हलवून घ्यायचं. तर ऑलमोस्ट टाईम झालेला आहे लंचचा. तर तुम्ही लंचच्या टायमासाठी बनवू शकता, डिनरच्या टायमासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. तर हे आपण टाकलेलं आहे, गरम पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तर थोडा बॉईल यायला लागलेला आहे. आता हे 5 मिनटानंतर आपण हे बघू शकतो सिनॅरिओ जो आहे की पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि तुम्ही राईस एकदम पूर्ण बॉईल झालेला आहे. सगळे व्हेजिटेबल्सला कलर चढलेला आहे पिवळा. आणि हे आपण सर्व करून घेतलेले आहे एका डिशमध्ये. सर्व व्हेजिटेबल्स चांगल्यापैकी शिजलेले आहेत. मस्त अशी डिश झालेली आहे, भरपूर छान दिसत आहे बघायला. आणि ही एनी टाईम तुम्ही बनवू शकता आणि जास्त काय ह्याच्यामध्ये स्ट्रेस लागत नाही आहे. तर बघू शकता आपण कोरिअँडर म्हणजे धनिया टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यावरती, आणि साईडने आपण कांदा टमाटर आणि मिरचीने गार्निश केलेली आहे. तर ही अशी झालेली आहे आपली डाळ खिचडी तयार. तर डाळ खिचडी ही तुम्ही लहानांपासून असो का मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची आहे. आणि गृहिणींसाठी तर भरपूर बोलतात ना की आवडीचं ऑप्शन आहे की सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ॲड असतात. तर हा एक आपला लंच नाही तर डिनरचा एक चांगला ऑप्शन असू शकतो. तर जरूर ही डिश करून बघा. आणि येस, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असंच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय बाय.